नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ओनियन मिनी समोशाची रेसिपी. यामध्ये आपण नेहमी कसं करतो, समोसे बनवतो तर आलूचं वगैरे भरीत बनवतो. यामध्ये मी फक्त कांद्याचे फिलिंग्स आणि थोडं सिक्रेट काही टाकलेलं आहे. त्याच्यामुळे हे टेस्टी असे क्रिस्पी असलेले समोसे, मिनी समोसे तयार केलेले आहे. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी काय करायचं, मिक्सरच्या पॉटमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये थोडंसं धने, जिरं, ओवा आणि सोप हे तरतरसं वाटून घ्यायचं आहे. एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. नंतर 4-5 कांदे घ्यायचे आणि त्याला आपल्याला छानपैकी असं धुवून वगैरे स्वच्छ करून झाल्यानंतर स्लाईसमध्ये कट करायचं आहे. ज्या प्रकारे तुम्हाला दाखवत आहे असे लांबट आपल्याला याला कापून घ्यायचं आहे आणि असे हाताने थोडंसं असं चोडून याला सुटसुटीत असे करून घ्यायचं आहे. चिरून झाल्यानंतर अशा प्रकारे करून झालं, याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवून द्यायचं. सोबतच मिरचीसुद्धा बारीक करून घ्यायची आणि कोथिंबीरसुद्धा बारीक करून घ्यायचं. तर मी मिरची, तुम्हाला जितक्या प्रमाणामध्ये तिखट किंवा कमी तिखट आवडत असेल ना, तेवढ्या प्रमाणामध्ये मिरची काटायची. मी यामधली एवढी सारी काटलेली नाही आहे, 4-5 मिरच्या कापल्या फक्त आणि बाकीच्या ठेवून दिलेल्या होत्या. आणि नंतर आपल्याला आता मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर मी तेल तापायला ठेवलं, 2 चम्मचच्या जवळपास तेल टाकलं आणि त्यामध्ये नंतर थोडंसं पाऊण चम्मच जिरं, पाऊण चम्मच कलुंजी व थोडीशी हिंग टाकायची व मिरच्या टाकायच्या. थोड्याशा मिरच्या तडतडल्या की त्यामध्ये जो बनवलेला मसाला होता आपण सुरुवातीला, तो टाकायचा. आता ह्या वेळेस काय करायचं, गॅसची फ्लेमही लो ठेवायची. जेव्हा आपण मसाला टाकतो ना, कोणतेही मसाले टाकायचे त्यावेळेस गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरच आपल्याला मसाल्याला शिजून घ्यायचं आहे. मसाले थोडेसे तडतडले की त्यामध्ये जे आपले घरगुती मसाले आहे ते टाकायचे आहे. त्यामध्ये मी कश्मीरी रेड चिली पावडर टाकला आहे 1 चम्मच, पाऊण चम्मच हळद व चवीनुसार मीठ टाकायचं आहे. ते सुद्धा तेलामध्ये थोडंसं परतवून झालं. सपोज मसाले जळत असेल तर थोडंसं एखादा चम्मच, छोट्याशा चम्मचनी एखादा चम्मच पाणी टाकायचं आणि मसाल्याला शिजून घ्यायचं. नाही जळत असेल ना तर मग त्यालाच असंच परतवत झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 3 ते 4 चम्मच बेसन टाकायचं आहे. नॉर्मली जे बेसन असते ना ते टाकायचं, कारण की कांद्याला कसं पाणी सुटते, तर ते बरोबर बाइंड होण्यासाठी आपल्याला यामध्ये बेसनचं टाकणं आवश्यकता असते. तर यामध्ये 3-4 चम्मच बेसन टाकल्यानंतर त्याला मिक्स करून झाल्यानंतर छानपैकी मसाल्यामध्ये त्यानंतर आपल्याला यामध्ये कांदे टाकायचे आहे. कांदे आता मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून झाल्यानंतर याला जोपर्यंत मऊसर होत नाही तितपत आपल्याला शिजून घ्यायचं आहे. तर आता गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवर याला असंच परतवत राहायचं आणि हलकेसे, पूर्णपणे आपल्याला याला शिजवून नाही घ्यायचे आहे, थोडेसे मऊसर राहील बा इतपत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं टँकीनेस फ्लेवर येण्यासाठी मी छानपैकी असं चटपटं लागण्यासाठी थोडीशी साखर टाकली आहे 1 चम्मच आणि सोबतच आमचूर पावडर टाकलेला आहे. त्यालासुद्धा मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर मीडियम फ्लेमवर याला 2 ते 3 मिनटं असं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे मऊसर होऊ द्यायचं आहे. आता ऑलमोस्ट झालेलं आहे, इतपतच आपल्याला करायचं आहे. तर मी गॅस बंद केली आणि गॅस थोडीशी, म्हणजे आता कढई गरमच आहे बा, तर त्या स्टेजवर थोडंसं कोथिंबीर आणि लिंबाचा रस टाकायचा आहे थोडा आणि ते सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर मसाला थोडासा थंड होऊ द्यायचा आणि थंड झाल्यानंतर आपल्याला यामध्ये भुंजिया सेव टाकायची आहे. मेन तीच, म्हणजे छानपैकी असं क्रिस्पीनेस वाटण्यासाठी यामध्ये हे इन्ग्रेडियंट टाकलेलं आहे, म्हणजे भुंजिया सेव. तुमच्याकडे भुंजिया सेव नसेल ना तर दुसरे कोणतं पण असं स्नॅक्स तुम्ही जे क्रिस्पी असं असते, जसं की चिवडा असते किंवा गाठियाचं असते छोटेवाले, ते तुम्ही टाकू शकता आणि ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं आणि मसाला आपला तयार झालेला आहे. बट शेव हे शेवटी टाकायचे जेव्हा मसाला थंड होईल तेव्हा. नंतर आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे. डो तयार करण्यासाठी मी भांड्यामध्ये 1 कप मैदा, सोबतच 2 चम्मच रवा घेतलेला आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडंसं अजवाईन व तूप टाकायचं आणि त्याचा डो तयार करून घ्यायचा आहे. 5-10 मिनटं रेस्ट करून झाल्यानंतर त्याला आणखी एकदा मळून घ्यायचं व त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे गोळे तयार केले ना तर इझिली पटपट आपल्यावाले एकसारखे गोळे तयार होते आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही. तर अशा प्रकारे थोडंसं सिलेंड्रिकल शेपमध्ये करायचं, लांबट असं, आणि त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे गोळे तयार करून झाले की याला लाटून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ नाही, खूप जास्त जाड नाही आणि मेन म्हणजे तर थोडी लांबट लाटायची.
छोट्या छोट्या लाटून घेतल्या अशा, कारण की मिनी समोसे बनवायचे आहे. तुम्हाला सपोज दुसऱ्या कोणत्याही शेपचे बनवायचे असेल, जसं की कोन शेपमध्ये किंवा ट्रायंगल शेपमध्ये किंवा जसा मोठा आपण समोसा बनतो मोठ्या आकाराचा तो, किंवा स्क्वेअर शेपमध्ये ज्याही आकाराचे बनवायचे असेल ना, किंवा कचोरीसुद्धा तुम्ही ह्या मसाल्याने बनवू शकता. तर ज्या प्रकारची तुम्हाला आवडते ना तशा प्रकारे तुम्ही बनवू शकता आणि एन्जॉय करू शकता. तर मी हे छोट्या आकाराचे बनवायचे होते म्हणून मी छोट्या पात्या लाटून घेतलेल्या आहे. सोबतच तुम्ही हा जो मसाला बनवला आहे त्याचे तुम्ही पराठेसुद्धा बनवू शकता. आणि कचोरीमध्ये जसं आता की हे मैद्याचा गोळा घेतला आणि त्यामध्ये तो मसाला फिलअप करून कचोरीचा शेपसुद्धा दिला तुम्ही, ते सुद्धा तुम्ही तयार करू शकता. म्हणजे जे आवडेल आपल्याला आवडीनुसार ते तुम्ही तयार करू शकता. नंतर त्या पातीचे 2 भागामध्ये डिवाईड करायचं आणि ज्या प्रकारे तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये, मी आणखी दाखवते बनवताना, तशा प्रकारे तयार करून घ्यायचं आहे. तर काय करायचं, पाती घ्यायची. पातीच्या एका साईडला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. एका साईडला पाणी लावून झालं की दुसऱ्या साईडने असं फोल्ड करायचं, हलकंसं चिपकवून घ्यायचं आणि अशा प्रकारे कोन तयार करून घ्यायचा आहे. त्यामध्ये मसाला फिलअप करायचा आणि मसाला फिलअप करून झाल्यानंतर जी वरची साईडची लेअर आहे तिलासुद्धा हलकं पाणी लावून घ्यायचं. एका साईडनं असं फोल्ड करायचं आणि फोल्ड करून झाल्यानंतर असं चिपकवून घ्यायचं. समोसे जास्त बनवायला असेल असे की हार्ड नाही, हे इझिली कोणालाही बनवता येईल बा, आणि नेहमी सगळ्यांनाच बनवता येते. नाही बनवता येत असेल तर अशा प्रकारे बनवण्याचा प्रयत्न करायचा. आणि अशा प्रकारे बाकीचे पण समोसे तयार करून घ्यायचे आहे. तर समोसे तयार करून झाल्यानंतर मी तेल तापायला ठेवलं होतं अगोदरच मीडियम फ्लेमवर. तर मीडियम फ्लेमवर गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला छानपैकी असे क्रिस्पी ब्राउनिश होईपर्यंत असे फ्राय करून घ्यायचं आहे. तर जेवढे कढाईमध्ये मावेल ना तेवढे मी समोसे टाकलेले आहे. आणि गॅसची फ्लेम ही खूप हाय नाही ठेवायची आणि खूप लोही नाही ठेवायची. मी मीडियम फ्लेमवर याला फ्राय केलं. मस्तपैकी असे क्रिस्पी झालेले होते आणि अशाच प्रकारे याचा गोल्डन ब्राउनिश कलर येईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचा आहे. खूप मस्त वाटतात खायला. आपण नेहमी कसं आलूच्या भरताचे वगैरे किंवा आजकाल तर काय काय टाकून बनवतात समोसे वगैरे, तर तशा प्रकारे आपण खातोच म्हणजे बाहेर गेल्यानंतर. पण हे घरी तुम्ही हा मसाला म्हणजे कांदे समोसाचा समोसे बनवून बघा, अतिशय टेस्टी वाटते मस्तपैकी. मेन म्हणजे तर सेव आणि जे आपण थोडंसं बाइंडिंगसाठी बेसन टाकलं होतं त्याच्याने आणखी छान वाटते खायला. मस्तपैकी टँकीनेस फ्लेवर येते. आणखी ड्राय समोसे जे आपण ट्रॅव्हलसाठी नेऊ शकू असेसुद्धा मी बनवण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून आपल्याला कुठं बाहेर जायचं राहिलं तर स्टोअर करून आपण नेऊ शकू असे. तर अशा प्रकारे हे मिनी ऑनियन समोसा तयार झालेला आहे. कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल ना तर बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रील्स बघत राहा, एन्जॉय करत राहा. चला तर टेक केअर.